So now we will start with the transmission of the new impulse. The neurons are the cells with some special features, and these cells can be excited. The nerve impulse is a wave of bioelectrical or electrochemical disturbances which are passing along a neuron, and the transmission of this nerve impulse along the long nerve fiber or the axon tube is a result of the electrical changes across the neuronal membrane during the conduction of an excitation. Now, each neuron has a charged cellular membrane with a voltage which is different on the outer and inner surface of the membrane. The plasma membrane separates the outer and the inner solution of different chemical compounds, but they have approximately the same total number of ions. Okay, म्हणजेच काय, आपण आता नर्व इम्पल्स कशी ट्रान्समिट होते ती आपण बघूया. न्यूरॉन्स काय आहेत तर सेल्स आहेत ज्यामध्ये स्पेशल फीचर्स आहेत आणि हे सेल्स आहेत ते एक्साइट होतात. नर्व इम्पल्स म्हणजे काय, ती एक वेव आहे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सची जी न्यूरॉनच्या अलॉंग पास होते. आता नर्व इम्पल्स जे ट्रान्समिशन आहे या लांब नर्व फायबरपर्यंत किंवा एक्झॉन ट्यूबला, ही कशामुळे आहे, ती इलेक्ट्रिकल चार्जेसच्या रिझल्टनी येते आणि हे इलेक्ट्रिकल चार्जेस त्या न्यूरोनल मेम्ब्रेनच्या अक्रॉस असतात आणि त्यामुळे जे कंडक्शन आहे एक्सायटेशनचं ते होतं. प्रत्येक न्यूरॉन जो आहे त्याच्यावर त्याच्याबरोबर एक चार्ज सेल्युलर मेम्ब्रेन असते ज्याच्यामध्ये व्होल्टेज आहे. हा जो व्होल्टेज आहे ते आउटर साईडला मेम्ब्रेनच्या आणि आतल्या साईडला ही जी आहे ती डिफरंट असेल. आता इनर आणि आउटर सोल्युशन्सला ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ती सेपरेट करते आणि या सोल्युशन्स डिफरंट कंपाऊंड्सनी बनलेले असतात, पण त्यांच्यामध्ये जे टोटल नंबर ऑफ आयन्स आहेत बाकी ते सारखे असतात. द एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड हॅज बोथ sodium and potassium, but there is predominance of sodium ions and chloride ions, while potassium ion is predominant within the fiber or the intracellular fluid. This condition of a resting nerve is also called as a polarized state, and it is established by maintaining an axis of sodium ions on the outer side. On the inner side there is potassium in excess along with large negatively charged protein molecules and nucleic acid. Some amount of sodium and potassium is always leaks across the membrane, and the sodium or the potassium pump in the membrane actively restores the ion to their appropriate site. Against the concentration and the electrochemical gradient, sodium is being forced out and potassium is being forced inside the membrane. Now this process is called as the sodium pump or the sodium potassium exchange pump. This active process requires ATP energy, and the difference in the distribution of the sodium and the potassium on the two sides of the membrane produces a potential difference of 50 to 100 millivolts, minus 50 to minus 100 millivolts. ॲव्हरेज इट इज अबाउट -70 मिलीवोल्ट्स. ओके, म्हणजे काय, जो एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड आहे त्याच्यामध्ये दोन्ही पोटॅशियम आणि सोडियम असतात, पण प्रिडॉमिनंटली सोडियम असतं आणि क्लोराईड असतं, आणि जे पोटॅशियम आहे ते प्रिडॉमिनंटली त्या फायबरमध्ये किंवा इंट्रासेल्युलर फ्लुइड नसतं. या कंडिशनमध्ये जेव्हा नर्व ही रेस्टिंग कंडिशनला आहे तिला आपण पोलराइज स्टेट म्हणतो, आणि ती त्यावेळेला जे सोडियम आयन्स आहेत ते आउटर साईडला एक्सेस अमाऊंटमध्ये मेंटेन केले जातात. आतल्या साईडला एक्सेस पोटॅशियम आयन्स असतात आणि त्याचबरोबर नेगेटिव्हली चार्ज प्रोटीन मॉलिक्युल्स खूप अमाऊंटमध्ये असतात आणि न्यूक्लिक ॲसिडसुद्धा असतं. त्याचबरोबर काही अमाऊंटमध्ये जे सोडियम आणि पोटॅशियम आहे ते मेम्ब्रेनमधून नेहमी थोड्या अमाऊंटमध्ये सम अमाऊंट लीक होतं त्या मेम्ब्रेनकडे आणि मेम्ब्रेनमधून, आणि सोडियम
आयन किंवा पोटॅशियम आयनचा जो पंप आहे या मेम्ब्रेनमध्ये, त्यामुळे जे ॲप्रोप्रिएट साईडमध्ये जे आयन्स आहेत ते रिस्टोर केले जातात. सोडियम हा फोर्स केला जातो आउट अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड द इलेक्ट्रिकल ग्रेडियंट, आणि पोटॅशियम आतमध्ये मेम्ब्रेनच्या फोर्स केला जातो. आणि हा जो प्रोसेस आहे याला आपण म्हणतो सोडियम पंप. म्हणजेच काय, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन सोडियम हा बाहेर फोर्स करून टाकला जातो, किंवा म्हणून याला सोडियम पंप म्हटला जातो, किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप म्हटलं जातं. हा जो प्रोसेस आहे ॲक्टिव्ह आहे आणि त्यासाठी एनर्जी लागते. आणि सोडियम आणि पोटॅशियमचा जो डिफरन्स आहे, डिस्ट्रीब्युशनचा डिफरन्स आहे दोन साईडच्या मेम्ब्रेन्समध्ये, त्यामुळे एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला जातो आणि तो -50 to -70 मिलीवोल्ट्सचा असतो. ॲव्हरेज तो 70 वोल्ट्स -70 मिलीवोल्ट्सचा असतो. Now this potential difference seen in the resting nerve is thus called the resting potential, and it is -70 millivolts, and it is mainly due to the differential permeability of the resting membrane, which is much more permeable to potassium than to sodium ions, and this results in slightly more sodium ions diffusing out than the potassium moving inside, and it causes slight differences in polarity. Also, the ions like the negatively charged proteins and the nucleic acids inside the cell make the overall charge negative on the inside and the positive charge on the outside. आता हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे या रेस्टिंग नर्वमध्ये, याला आपण रेस्टिंग पोटेन्शियल म्हणतो, आणि ते -70 मिलीवोल्ट्स आहेत. आणि हा जो डिफरन्स आहे हा मेनली जो रेस्टिंग मेम्ब्रेन आहे ती मोर परमिएबलला पोटॅशियमला आहे सोडियमपेक्षा, आणि त्यामुळे हे जे डिफरन्शियल परमिएबिलिटी या रेस्टिंग मेम्ब्रेनची दिसते. यामुळेच मोर जवळ थोडा जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम डिफ्यूज होतं, आऊट बाहेर येतं, डिफ्यूज आऊट होतं, आणि सोडियम जो आहे आतमध्ये येतो, जो आतमध्ये इनसाईडमध्ये आहे, आणि त्यामुळे या दोघांमध्ये म्हणजे सोडियम कमी असतो डिफ्यूज होणारा, पोटॅशियम थोडा त्याच्यापेक्षा जास्त असतो, आणि त्यामुळे यांच्या दोघांच्या पोलॅरिटीमध्ये स्लाईट डिफरन्स दिसतं. आणि हे जे आयन्स आहेत नेगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स आहेत आणि न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, हे सेलच्या आतमध्ये असतात, आणि त्यामुळे जे ओव्हरऑल चार्ज आहे तो निगेटिव्ह होतो आतल्या बाजूला, आणि तो पॉझिटिव्ह होतो आउटसाईडला. ओके. द नर्व मेम्ब्रेन्स नॉट ओनली हॅज leakage channels but also has many gated channels for the potassium and the sodium ions, and these are called as voltage gated channels. So we have seen this in the figure. These channels enable the neuron to change its membrane potential to active potential in response to a stimuli, and the sodium ion and the potassium gated channels are separate, so transport of both these ions is done separately. But during the resting potential, both these gates are closed and the membrane resting potential is maintained. म्हणजे जो नर्व फायबर आहे त्यामध्ये लिकेज चॅनल्सच नाहीत, पण त्याचबरोबर काही गेटेड चॅनल्स असतात. कशासाठी? पोटॅशियम आणि सोडियमसाठी, आणि यांना आपण व्होल्टेज गेटेड चॅनल्स म्हणतो. या चॅनलमुळे जो न्यूरॉन आहे त्याची मेम्ब्रेनची पोटेन्शियल चेंज होते ॲक्टिव्ह पोटेन्शियलमध्ये, जेव्हा स्टिम्युलायला तो रेस्पॉन्ड करतो त्यावेळेला. आणि जे सोडियम किंवा पोटॅशियम गेटेड चॅनल्स आहेत हे सेपरेट आहेत, आणि म्हणून जे या दोघांचं जे आयन्सचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते वेगवेगळं होतं. आणि ज्या वेळेला रेस्टिंग पोटेन्शियल असतं त्यावेळेला हे दोन्ही गेट्स बाकी बंद असतात, म्हणजेच कुठलं सोडियम आणि पोटॅशियम गेट्स दोन्ही बंद असतं, आणि म्हणून
रेस्टिंग पोटेन्शियल त्या मेम्ब्रेनचं मेंटेन केलं जातं. ओके. So afterwards we are going to start with the generation of the nerve impulse. So generation of the nerve impulse includes polarization and depolarization. So we will see it afterwards.